Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ होता एकदम जबरदस्त. अलर्ट मशीनच्या QR कोड वरती आपण बनवलेले आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनल वरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग इंग्लिश एडिटिंग शिकवत असतो. तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओज लागणारा अलर्ट मशीनचा QR कोड आहे या व्हिडिओ मध्ये कुठेही दिसणार आहे. तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. तर QR कोड दिसल्यास लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. तर चला मित्रांनो, जरा नवर घालवत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून ओपन करून रजिस्टर ते सगळं करून आपल्या गुगल लेन्स मध्ये यायचे. त्यानंतर हा जो QR कोड आहे ना, तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर क्रॉप करून इथे सर्च वरती क्लिक करायचं. त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करायचा. त्यानंतर इथे एक अलर्ट मशीनची लिंक केली आहे. अलर्ट मशीनच्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर त्या अलर्ट मशीन मध्ये एक आपलं फोल्डर म्हणजे बेटमार्क ओपन व्हायला सुरुवात म्हणजे इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल. इथे इम्पोर्ट वरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, इम्पोर्टिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. इम्पोर्टिंग झाल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करून कंटिन्यू टू टाइमलाईन वरती क्लिक करायचे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, आपला येता बेटमार्क आहे जो इम्पोर्ट होऊन जाईल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा खाली स्क्रोल करून इथे जे सॉन्ग आहे या सॉन्गच्या वरती एक लेअर आहे म्हणजे इमेजची लेअर. या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जाऊन या नंबर वरती क्लिक करायचे नावावरती. त्यानंतर आपल्याला कोणता इमेज हवा आहे ना त्याला रिप्लेस करून घ्यायचे. त्या इमेज वरती क्लिक केल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर तो इमेज इथे येऊन जाईल. बघू शकता मित्रांनो, इथे थोडं पुढे आल्यानंतर इथे चेंज होईल इमेज. या लेअर वरती क्लिक करायचं आहे दुसऱ्या इमेजच्या. त्यानंतर कलर अँड फिल मध्ये जाऊन याला सुद्धा मगासारखं सेम इमेज वरती क्लिक केल्यानंतर प्लस वरती क्लिक करायचे. तर बघू शकता मित्रांनो, आलेलं आहे. तर बघू शकता झालेला आहे. व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच तुम्हाला अलर्ट मशीनची किंवा VN QR कोड्स पाहिजे असतील या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.